नमस्कार, मी नम्रता. माझ्या क्रिस्टल अर्काणा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण मेडिटेशनबद्दल काहीतरी माहिती घेणार आहोत. मॅनिफेस्टेशन आणि मेडिटेशन काय आहे? अचानकच मॅडम मॅनिफेस्टेशनवरून मेडिटेशन या टॉपिकवरती कशा काय शिफ्ट झाल्या? मॅनिफेस्टेशनचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेडिटेशन आहे. आता मेडिटेशनची गरज का आहे, का मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट आहे, आणि इवन तुमची फर्स्ट प्रायोरिटी कोणती पण गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे तर त्याच्या आधी पहिल्यांदा तुम्हाला मेडिटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची फर्स्ट प्रायोरिटी मेडिटेशन असली पाहिजे रॅदर दॅन डिरेक्टली जम्पिंग ऑन मॅनिफेस्टेशन. ओके, तर हे का आहे, कसं आहे, हे मी थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. आणि मी ॲक्च्युली प्रॉपर सायंटिफिक लँग्वेज नाही इथे यूज करते, कारण खूप सारे लोक आहेत की ज्याच्या बेसिक गोष्टींबद्दल अवेअरनेस नाही आहे. तर माझी इतकीच इच्छा आहे की सगळ्या लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचाव्यात आणि समजून घ्यावं की ॲक्च्युअलमध्ये आपण मॅनिफेस्ट कसं करतो आणि खूप छान छान गोष्टी मॅनिफेस्ट सगळ्यांनी कराव्यात अशी माझी इच्छा आहे. सो जितकं शॉर्ट वेनी किंवा सिम्पल वेनी समजावता येईल तितक्या सिम्पल वेनी मी समजावून सांगेन. आता इथे आज आपण बघणार आहोत मॅनिफेस्टेशन काय आहे, कसं करतो, का करतो. ओके, आता इथे मी एक्झाम्पल देते. सपोज हे आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. ओके, तर दिवसभर आपण खूप सारे हे आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. तर दिवसभर आपण इथे खूप सारे विचार करत असतो, राईट, खूप सारे. आणि नॉट ओन्ली दिवसभर, आपण जितके आतापर्यंत आपले जेवढं तुम्ही जन्मला तेव्हापासूनची प्रोग्रामिंग तुमची या सबकॉन्शियस माइंडमध्ये आता ऑलरेडी प्रेझेंट आहे. ओके, आणि मोस्ट ऑफ दी थॉट्स हे निगेटिव्ह असतात, कारण लाईफमध्ये जे काही निगेटिव्ह एक्सपिरियन्स आपण फेस करत असतो ते आपणच मॅनिफेस्ट केले असतात, नोईंगली, अननोईंगली, कॉन्शियसली, अनकॉन्शियसली, राईट. सो इथे काय होतं की हे आपले निगेटिव्ह थॉट्स आहेत. ओके, आणि हे खूप सारे प्रोग्रामिंग आपण आतापर्यंत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये करून ठेवलं आहे आणि आता आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे. मग आता मॅनिफेस्ट करताना आपण फॉर एक्झाम्पल मी रोबोटिक अफर्मेशनचं एक्झाम्पल घेते. एखादी व्यक्ती रोबोटिक अफर्मेशन करते किंवा अफर्मेशन्स कंटिन्यू करते जेणेकरून पटकन त्यांना रिझल्ट यावे, 3D रिझल्ट्स दिसले पाहिजे. आता 3D काय आहे, किंवा मी जे सायंटिफिक असे वर्ड्स यूज करते, असे मोठे मोठे वर्ड्स टाकते, तर ते तुम्ही ते व्हिडिओज, माझे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते बघून समजण्याचा प्रयत्न करू शकता. 3D म्हणजे जे आता तुमच्या करंट रियालिटीमध्ये चालू आहे ती गोष्ट. ओके, तर इथे आपण काय करतो, मॅनिफेस्ट करायचं, याचा अर्थ आपल्याला 3D खूप साऱ्या नवीन गोष्टी हव्यात म्हणून आपण अफर्मेशन्स देतो, राईट, की हे कंटिन्यू अफर्मेशन्स देतो, स्क्रिप्टिंग करतो, खूप सारे टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स यूज करतो, पण रिझल्ट नाही देतो. माझे असं खूप साऱ्या क्लायंट्स पहिल्या जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचे हेच सांगतात की मॅडम मी खूप दिवस झाले हे ट्राय करते पण मला रिझल्ट नाही येतं. आता रिझल्ट का नाही येत आहे ह्याचं मेन रिझन हे आहे की तुमचं सबकॉन्शियस माइंड किंवा तुम्ही मेडिटेशन करत नाही आहात, हे मेन रिझन आहे. आता इथे का मेडिटेशनची गरज आहे, आपण एक सिम्पलचं एक्सपेरिमेंट करून समजावण्याचा मी तो प्रयत्न करेल. सपोज हे आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड, याच्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, तर इथे बघा हे आपलं क्लिअर सबकॉन्शियस माइंड आहे. आणि इथे काय होतं, आपण खूप सारे नेगेटिव्ह थॉट्स घेऊन चालतो, राईट, दिवसभर. आता हे नेगेटिव्ह थॉट्स आहेत. ओके, आणि आता हे नेगेटिव्ह थॉट्स इथे आहेत. आता तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देत आहात किंवा काहीतरी अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात लाईफमध्ये, राईट, तुमचं मॅनिफेस्टेशन चालूच आहे, पण रिझल्ट का नाही भेटत आहे. आता इथे काय होतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये आहे आणि अचानक सडनली तुम्ही ट्रिगर झाला, किंवा तुमचे फॉर एक्झाम्पल देऊ शकतो पण तुमच्या सपोज पार्टनरसोबत फाईट झाली आणि खूप ब्रेकअप झाला, मोठावाला ब्रेकअप झाला, ज्याच्यामध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला काही बोलून गेला. आता या सिच्युएशनमध्ये तुमचं माइंड शांतता राहणार नाही आहे. मग इथे काय होतं, तुम्ही मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करता त्या व्यक्तीला परत. मग इथे काय होतं, तुम्ही खूप जास्त प्रयत्न करता, चला मी हा प्रयत्न करते. आता इथे सपोज तुम्ही स्क्रिप्टिंग करून बघतात की काय इफेक्ट होतं, नाही आहे, हे अजून असंच नेगेटिव्हिटी चाललेली आहे. मग तुम्ही काय करता, स्क्रिप्टिंग नाही वर्क होते, चला मी रोबोटिक अफर्मेशन ट्राय करून बघते, चला दुसरी टेक्निक यूज करून बघते. तुम्ही काय करत आहात इथे, माइंडला तुमच्या नेगेटिव्हिटीमध्ये अजून कंटिन्यू त्याच्यामध्येच घोळतात, राईट. इथे तुम्हाला टेक्निक चेंज करण्याची गरज नाही आहे. पहिली गोष्ट, टेक्निक स्विच करण्याची गरज नाही आहे, किंवा तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही मॅनिफेस्ट का नाही करू शकत आहे, किंवा तुमची पॉवर कमी नाही आहे. इथे प्रॉब्लेम काय आहे, तुमचं माइंड शांत नाही आहे, तुमच्या सबकॉन्शियसला तुम्ही प्रॉपरली ट्रेन करत नाही आहात, राईट. जेव्हा हे तुमचं सबकॉन्शियस शांत होईल त्यावेळी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे ती गोष्ट तुम्ही इझिली मॅनिफेस्ट करू शकता. जिथे तुम्ही 1 महिना 8 महिने ट्राय करत आहात, मेडिटेशन करत नाही आहात, मेडिटेशन सपोज तुम्ही करत नाही आहे आणि हेच तुम्ही 8 महिने ट्राय करत आहे की तुम्ही स्क्रिप्टिंग करता, अजून खूप सारे टेक्निक्स आहेत, ते सगळे टेक्निक्स यूज करता, पण तुम्हाला रिझल्ट नाही येत आहे कारण तुमचं माइंडच शांत नाही आहे.
ओके. सबकॉन्शियसला प्रॉपरली तुम्हाला मॅनेज करता येत नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे इझिली गोष्टी होत नाही आहेत. आता हे कसं करायचं? आता थोडाफार टाईम आपल्याला स्वतःला देणं इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट सेल्फ कन्सेप्टवर काम करायचं आहे. सेल्फ कन्सेप्ट रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे. काय करायचं आहे, आता वादळ आलं आहे तर त्या वादळाला थोडं शांत होऊ द्यायचं, आपल्या स्वतःला शांत होऊ द्यायचं आहे, आपल्या माइंडला शांत होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, त्याच्यानंतर म्हणजे सपोज एक 8 दिवस पकडून चला, तुम्ही 8 दिवस तुम्ही स्वतःला द्या. जी सिच्युएशन आहे लेट इट बी, जशी आहे तशी सोडून द्या आणि थोडा स्वतःला टाईम द्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेडिटेशन स्टार्ट करायचं आहे. तर मेडिटेशनमुळे काय होणार आहे, मेडिटेशनमुळे हे जे तुमचं नेगेटिव्हिटी भरली आहे ना ही सबकॉन्शियसमध्ये, हा सगळा कचरा खाली येणार आहे, शांत होणार आहे, राईट. किंवा ह्या गोष्टी रिमूव्ह होणार आहेत, रिलीज होणार आहेत. ठीक आहे. बॅकग्राऊंड नॉईजसाठी एक्सक्यूज मी, बट थोडं अंडरस्टँड करा. तर इथे काय होतं, इथे खूप जास्त जे नेगेटिव्ह थॉट्स होते आपले, तर मेडिटेशनमुळे काय होणार आहे, हे नेगेटिव्हिटी शांत होणार आहे, ही नेगेटिव्हिटी रिलीज होणार आहे आणि इथे तुमचे पॉझिटिव्ह थॉट्स येणार आहेत. म्हणजे हे आपण जिथे क्रॉस केलं होतं, जिथे नेगेटिव्ह थॉट होता तिथे हा पॉझिटिव्ह थॉट यायला सुरू होणार आहे. इवन मेडिटेशनमध्ये तुम्ही, मेडिटेशन म्हणजे तुम्हाला मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही दिवसभर असं डोळे बंद करा आणि बसा ना, मी तसं नाही बोलत आहे. मेडिटेशनमध्ये ची कन्सेप्ट किंवा मेडिटेशनची डेफिनेशन ही आहे की तुम्ही अशी गोष्ट करा किंवा शांततेत बसा जेणेकरून तुमचं माइंड काम राहिलं पाहिजे. इनिशियल लेवलला जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला मेडिटेशनला बसाल त्यावेळी तुम्हाला 1000 नाही लाखो थॉट्स येतील आणि हे सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबत पण झालं होतं. ओके. तर सर्टन लेवल नंतर ती सवय होत जाते. त्या सवयी झाल्यानंतर तुमचं माइंड लिटरली 0 या थॉट्सपर्यंत येऊन बसतं आणि जेव्हा तुम्ही 0 या थॉटपर्यंत पोहोचाल, तुमच्या माइंडमध्ये असे क्लॅटर नाही होणार किंवा खिचकिच 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 असे थॉट्स नाही. थॉट्स येत आहे, लेट इट बी, येऊ द्या, पण थोडं शांत होण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत होणार त्यावेळी तुम्ही इझिली लिटरली चुटकीशी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला रोबोटिक अफर्मेशन्सची किंवा स्क्रिप्टिंग या टेक्निक्सची पण गरज नाही लागणार, इतके पॉवरफुल होऊन जाल. मग मेन तुम्ही इन शॉर्ट मॅनिफेस्ट तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट आहे. पहिले एक 8 दिवस पकडा, ज्याच्यामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जसं वाटेल, मोस्टली सकाळ संध्याकाळ तर ऑन प्रायोरिटी करणं इम्पॉर्टंट आहेच. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं शांत बसायचं आहे, तुम्ही नेचरमध्ये जाऊ शकता, तिथे थोडंसं शांत बसू शकता. हे नेसेसरी नाही आहे की तुम्हाला अशीच मांडी घालून बसायचे, अशीच डोळे बंद करायचे, असंच हात ठेवायचे, अशीच मुद्रा करायचे, नो. तुम्ही लिटरली एखाद्या गार्डनमध्ये जाऊन लिटरली असे पाय पसरून रिलॅक्समध्ये बसू शकता, शांत, कोणाशीही न बोलता 20 मिनिट्ससाठी. जेव्हा तुम्ही या स्टेटमध्ये जाल शांततेच्या, आणि ही सवय होत जाते, जशी सवय होत जाते तसं तुमचं माइंड ऑटोमॅटिक या गोष्टींना रिस्पॉन्स करायला सुरू करतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन करून बघा. जे तुम्हाला मॅनिफेस्ट करता येत नव्हतं ते तुम्ही इझिली करू शकाल. आणि त्याचं मेन गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टेशनमध्ये आधी मेडिटेशन कंपल्सरी आहे. सो हा होता व्हिडिओ. आणि हे पण शांत झालेलं आहे. तर मेडिटेशन करा, नक्की मेडिटेशन करा आणि त्याच्यानंतर मॅनिफेस्टेशन कंटिन्यू करा. मग कोणती पण तुम्ही टेक्निक यूज केली तर पटकन सुटकेशी तुम्हाला त्या गोष्टी भेटूनच जातील, कारण आपण स्वतः आपले क्रिएटर आहोत. आपल्या लाईफमध्ये जे हवं आहे ते आपण स्वतः अट्रॅक्ट करू शकतो आणि आपण स्वतः ऑलरेडी इतक्या पॉवरफुल आहोत की आपण काहीही अट्रॅक्ट करू शकतो जे आपल्याला हवं ते. सो इम्पॉसिबल नावाची गोष्ट जी आहे, इम्पॉसिबल नावाचा वर्ड आहे तो जरा डिक्शनरीमधून काढून टाका आणि येस, मेडिटेशन नक्की करा आणि मग मॅनिफेस्टेशन करा. छान छान गोष्टी, खूप छान गोष्टी होतील लाईफमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, ऑफकोर्स आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कन्सल्टेशनसाठी जे डिटेल्स हवे ते डिस्क्रिप्शन्समध्ये ॲड आहेत. ओके. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.